नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगर मनमाड राज्य महामार्गावर विद्यापीठाजवळील डिग्रस फाटा येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ डिग्रस व राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील नागरिकांनी नगर मनमाड राज्य महामार्गावर येऊन चक्काजाम आंदोलन केले. तब्बल 1 तास रास्ता रोको होऊनही प्रशासन या ठिकाणी फिरकले नव्हते. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव नदीम आदम शेख असे आहे, तर याबरोबरच असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राहुरी येथून आपल्या घरी डिग्रसच्या दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या 2 तरुणांना मागून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी नदीम शेख यास तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच डिग्रस परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, तर काही नागरिकांनी रस्त्यावर येऊन नगर मनमाड महामार्ग चक्काजाम केला होता. नगर मनमाड मार्गावरील चक्काजाम आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नगर मनमाड राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून या रस्त्याचे काम वेळोवेळी बंद असल्याने व रस्ता खराब झाल्याने रोज अपघात घडत आहेत. या अपघातात अनेक जण ठार होतात, तर काहींना अपंगत्व येत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.